चला या ठिकाणी पुढच्या मॅचला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल आहे आणि पहिल्याच बॉलवरती लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार अक्षय निवातीच्या बॅटमधून आलाय. संतोष एजन्सीचा हा आयकॉन खेळाडू आहे. अनुप देशमुख वरती आक्रमकतेनं या ठिकाणी आक्रमण करताना दिसतोय. चांगला स्ट्रोक होता. पहिल्याच बॉलवरती सिक्सर. एक इरादा स्पष्ट केलाय अक्षयनं की पहिल्या ओव्हर पासून आपल्याला अगदी प्रतिस्पर्धी गोलंदाजावरती चांगलं तुटून पडावं लागेल. राऊंड द विकेट असेल या ठिकाणी. फाईनला डीपला क्षेत्ररक्षक लावला गेलाय. एक रन्स मात्र कंप्लीट होईल. एकाच धाव्यावरती समाधान संतुष्ट मानावं लागेल, व्हावं लागेल. आता स्ट्राईक मार्क वरती असतील अजिंक्य पुसाळकर. अनुप देशमुख यांच्या विरोधामध्ये एक लीड बॉलर आहेत. कॅप्टन देखील आहेत. कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट असं म्हटलं जातं. सो अगदी तशाच प्रकारच्या ठिकाणी गोलंदाजी अपेक्षित आहे टीमला देखील. इथे पडल्यानंतर थोडासा बॉल काटा बदलतोय. अजिंक्य पुसाळकर देखील या चेंडूला कुठेतरी अगदी चकमा दिला होता. अगदी बॅटच्या स्टिकर वरती जाऊन चेंडू आदळलेला आणि एक रन्स घेत असताना मात्र स्ट्राईक रोटेट होणार आहे. पुन्हा एकदा अक्षय असू शकेल. अनुप देशमुख असतील. चांगली गोलंदाजी. हा चांगला चेंडू आहे. ही स्पेशालिटी आहे अनुप देशमुख यांची. अनुप देशमुख यांची ही खासियत राहिली आहे. म्हणजे पहिल्या बॉलवरती सिक्सर आल्यानंतर लगेच 2 सिंगल आणि त्याच्यानंतर मग एक बिंदी बॉल आहे. याच गोष्टींसाठी ओळखले जातात. याच गोष्टींसाठी जाणले देखील जातात. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल असेल. पुन्हा व्हाईट बॉलचा आता इशारा आलाय. आता मागे तुम्ही चांगली गोलंदाजी तर करताय, परंतु त्याच्यानंतर एक्स्ट्राचे रन्स जर जात असतील तर कदाचित हे जे रन्स असतात येणाऱ्या मात्र ज्यावेळेला आपण चेस करतो ते खूप महागात ठरू शकतात. फाटक डेव्हलपर्स विरुद्ध संतोष एजन्सी असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. यावेळेला पुन्हा अंपायरचा इशारा मात्र या ठिकाणी नो बॉलचा आलाय. एक्स्ट्रा रन्स आणि पुढचा बॉल म्हणजे फ्री हिटचा असेल. आता एक्स्ट्राज मिळत आहेत. एक्स्ट्राज मिळत आहेत. मागचा चेंडू वाईड होता. हा चेंडू मात्र नो बॉल आहे. अक्षय पुन्हा आता येणाऱ्या पुढच्या बॉलवरती सुवर्ण संधी आहे की तुम्ही हवाई यात्रेवरती चेंडू अगदी निर्भीडपणानं तुम्ही खेळू शकता. बिंदासपणानं मात्र तुम्ही खेळू शकता. कारण फ्री हिट वरती तुम्हाला अगदी एक चांगलं फ्रीडम आहे. परंतु फ्री हिट वरती मोठं नुकसान तर झालं नाही आहे. चेंडू चांगला टाकण्याचं काम अनुप देशमुख यांच्या माध्यमातून केले. केवळ एकच रस मात्र खर्च करताना दिसू शकतील. आणि स्कोरबोर्ड आता 11 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ज्या अक्षयला राऊंड द विकेट बॉलिंग केली त्याचबरोबर जो अजिंक्य आहे त्याला ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत. शेवटचा बॉल आहे पहिल्या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. पुन्हा एक्स्ट्रा रन्स. स्कोर बोर्ड आता 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. हे सातत्याने या चुका आहेत. जर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना अशा जर ऑपॉर्च्युनिटी मिळत आहेत, संधी मिळत आहेत की अजय फ्री हिटचे चेंडू काढण्यासाठी, तर एखाद मोठा फटका कुठेतरी धावांचा वेग आणि ओघ मात्र वाढवत जाणार आहे. तिथून वाढेल. संतोष एजन्सी या टीमनं 2 मॅचेस कालच्या दिवसातील ते जिंकलेले आहेत. तर फाटक डेव्हलपर्स या टीमचं विजयाचं खातं मात्र उघडलेलं नाहीये.
आजचा चांगला चेंडू होता, अगदी कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळलं गेलं, एकरच घेतलं, थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, हा रनाचा मामला, धावचेची संधी आणि बघता बघता 3 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट होताना दिसत आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला, स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले विदाउट लॉस 15. आ 15 रन झालेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 15, दुसरं षटक चालू. मुसद्दीक गोलंदाजीसाठी असेल. मुसद्दीक याला गोलंदाजीसाठी आता पाठवलंय. पडल्यानंतरला बाहेरच्या बाजूला ट्रॅव्हल होतोय, थोडासा काटा बदलतोय, एक्स्ट्रा व्हाईट बॉलचा इशारा आहे. स्कोर कार्ड मात्र 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न असेल आणि पुन्हा एक डॉट बॉल आलाय आणि खरंच तारीफ करावी लागेल गोलंदाजाची. त्यांनी अगदी बघितलं होतं की फलंदाज मात्र स्विच हिट खेळणार आहेत, सो रिव्हर्सचा अटेम्प्ट त्यांचा देखील असू शकणार आहे. तर त्याचबरोबर त्यांनी मात्र अगदी चांगली गोलंदाजी केली. या ठिकाणी ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे, त्याला घसीटलं, चेंडू मात्र या ठिकाणी सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल आणि चेंडूवरती सिक्सर आलाय. चांगली बॅटिंग अजिंक्य पुसाळकर यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल आहे, यावेळेला पुन्हा एकदा, परंतु हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक असू शकणार आहेत आणि इथे मात्र कॅच पकडली आहे. फलंदाज बाहेर जातील. अजिंक्य पुसाळकर यांना बाहेर आता जावं लागतंय. अजिंक्य पुसाळकर आता मैदानाच्या बाहेर जातील. चेहऱ्यावरती नैराश्य, मागच्या बॉलवरती सिक्सर आला होता, परंतु त्याच्यानंतर पुढच्या बॉलवरती देखील सिक्सर ठोकण्याचं त्यांचं एक ध्येय होतं, परंतु तिथे मात्र सरळ क्षेत्ररक्षकाने कोणती चूक केली नाहीये. मुसद्दीक यानं चांगली बॉलिंग केली. ऑफ कट चेंडू करणं स्पेशालिटी राहिली या बॉलरची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतील. मनोज मोहिते हे आता आलेले आहेत. पहिलाच बॉल अगदी वाईड यॉर्कर टाकलाय. मुसद्दीक, वाह, लाजवाब गोलंदाजी, क्लास बॉल टाकलाय. स्कोरबोर्ड मात्र स्थिरावलंय 22 या आकड्यावरती. 22 रन झालेत. पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. आता चेंडू थोडासा मागे ठेवलाय. मागचा चेंडू फुल लेंथ होता, हा चेंडू थोडासा गुड ऑफ लाईनला टाकला आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर गेलाय. ही गोलंदाजी अपेक्षित होती आणि खरंच चांगली कॅप्टन्सी पाहायला मिळाली आपल्याला त्या ठिकाणी.
अनुप देशमुख असतील ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी, त्याच्यानंतर मुसद्दीक यांना पाठवलं. अगदी अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल आहे. व्हाईट +1 असे रन्स मात्र आपल्याला बघायला मिळू शकतील. आणि स्कोर बोर्ड मात्र 24 ला जाऊन पोहोचले. 24 आकड्यावरती एक महत्वाचा फलंदाज बाद होताना दिसला, जो का अजिंक्य पुसाळकर होता. संतोष एजन्सीचा संघ दुसऱ्या ओव्हरमध्ये स्ट्रगल करताना दिसलाय. आणि षटक क्रमांक या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर 2चा खेळ संपलेला आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. लॉस ऑफ 124 संतोष एजन्सी. चला तिसरं षटक असेल. आविष्कार वायकर यांना गोलंदाजीसाठी आता पाठवले. मनोज मोहिते स्ट्राईक मार्क वरती आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 24 रन्स आले. पहिलाच चेंडू असेल आविष्कार यांचा मनोज मोहिते यांच्यासाठी. आणि पहिला बॉल बाउन्सर टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा आहे. सुरुवात मात्र अगदी बाउन्सरने केली. तो अंपायरचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्राज न सुरुवात केलेली आहे या षटकाची. एक चांगला बॉलर आहे. चेंडू थोडा या ठिकाणी पुन्हा एकदा बाहेरच्या बाजूला होता, ज्याच्यावरती अगदी हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचं काम केलं मनोजनं. स्ट्राईकला आता अक्षयला मात्र आणले. अक्षय सुरुवातीच्याच ओव्हर पासून तो थोडासा विध्वंसक झाला होता, परंतु त्याच्यानंतर थोडीशी धीमागतीनं बॅटिंग पाहायला मिळाली. 6 बॉलमध्ये केवळ आणि केवळ त्यांनी 8च रन्स बनवलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला मनोज मोहिते आणि 3 चेंडूंना फेस केले, ज्याच्यामध्ये त्यांनी केवळ 1च रन्स आतापर्यंत बनवलाय. अक्षय निवाते आक्रमकतेने खेळतील का? चेंडू पडल्यानंतर थोडासा थांबून येतोय बॅटवरती. आता याही चेंडूवरती केवळ आणि केवळ एक सिंगल असेल. आविष्कार तेवढाच नंतर सुद्धा बॉलर राहिलाय. म्हणजे गोलंदाजीची चर्चा केली तर फाटक डेव्हलपर्स या टीमकडे देखील चांगली बॉलिंग अटॅक आहे. त्याचबरोबर आपण आरव्ही एंटरप्राइजेसच्या टीमचे देखील चर्चा केली, ज्याच्यामध्ये अरमान पलनाईक होते, त्याचबरोबर मोसेफ तांबे होते, राहुल आगरे सारखे गोलंदाज पाहायला मिळाले. परंतु आजचा दिवस गोलंदाजांचा थोडासा खराब राहिलाय. पुन्हा एकदा रन्स घेतला जाणार का? हा नानाचा मामला तिथे बघायला मिळाला. दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळची अजून देखील कमी पाहायला मिळते. आविष्कार चांगलीच गोलंदाजी करतायत, ज्याप्रमाणे त्यांना ऑक्शन मध्ये पीक केलं गेलं होतं फाटक डेव्हलपर्सच्या टीमच्या माध्यमातून. आणि अनुप देशमुख यांना पाहिजे होता गोलंदाज. अगदी कमालचीच गोलंदाजी करताना दिसत आहेत आविष्कार. पुढचा बॉल टाकला जातोय. इथे पुन्हा एकदा बॉल सुरेख टाकलाय. डॉट बॉल येतोय बिंदी. आणि मनोज मोहिते यांच्या बॅट आणि बॉलचा अजिबात संपर्क होत नाहीये. मनोज मोहिते आपण जर पाहायला गेलं तर 5 बॉल त्यांनी फेस केले, केवळ एकाच धावेवरती ते खेळत आहेत. 27 रन स्कोर कार्ड वरती. संतोष एजन्सीचा जो संघ आहे स्ट्रगल करताना आतापर्यंत दिसला. या ओव्हरमध्ये बाहेरचा बॉलला थोडसा छेडछाड करण्याचा प्रयत्न केलाय. कीपर स्वतः मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. आणि तिथे धावचेची संधी झाली आणि अंततः मात्र मनोज मोहिते यांना बाहेर परतावं लागतंय धावचीत होत असताना.
28 रन स्कोर बोर्ड वरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या षटकातील तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. अक्षय पवार यांना आता पाठवलंय फिल्डिंग मध्ये थोडासा बदल. फिल्डिंग प्लेसमेंट कशी आहे? थर्डमॅन बाहेर काढलेला आहे. डिप्स फाईनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक लावला गेलाय. त्याचबरोबर कव्हरला डीप मध्ये काढलं गेलंय. आणि त्याचबरोबर फाटक डेव्हलपर्स या टीमचे जे ओनर आहेत आमचे मार्गदर्शक आदरणीय अक्षयजी फाटक सर यांचं देखील आगमन झालंय. आणि इथे मात्र सुरेख कॅच पकडली आहे. आणि इथे फलंदाज अक्षय पवार आले आणि सरळ मात्र मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. फाटक डेव्हलपर्सचे सर्वा आदरणीय आमचे मार्गदर्शक अक्षयजी फाटक सर यांचं आगमन. अक्षय सर तुमचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. आय थिंक अक्षय सर इम्पॅक्टच्या भूमिकेमध्ये दिसू शकतील की काय? इम्पॅक्ट प्लेअर म्हणून काही बात सीन ऍक्शन मध्ये असतील मैदानामध्ये. रामा खेडेकर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. तब्बल क्रमांक 4 वरती ते खेळताना दिसतील का? चला 3 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोरबोर्ड 28, लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि त्याचबरोबर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून अक्षय फाटककर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालेले आहेत. आविष्कारला या ठिकाणी बघा रिप्लेस केले. लगेचच चांगली बॉलिंग केली आहे. आणि इम्पॅक्टच्या भूमिकेमध्ये आता अक्षय फाटककर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. फाटक डेव्हलपरचे सर्व आहेत. आता रणगडती जी आहे ती अगदी स्थिरावलेली दिसते 28 या आकड्यावरती. मुसद्दीकला पुन्हा एकदा दुसरं षटक मात्र दिलं गेलंय. वैयक्तिक या ठिकाणी दुसरा आणि टीमचं 4थं षटक या ठिकाणी हँडल करताना दिसत आहेत. पहिला चेंडू डॉट बॉल आला. अक्षय आणि या बॉलवरती अगदी आक्रमण आपल्याला पाहायला मिळते आणि सिक्सर येतोय षटकार. अक्षय निवाते आता मात्र या 4थ्या षटकाच्या दुसऱ्या बॉलवरती अक्षरशः खूप लांब स्ट्रोकला खेळत आहे. हा 6 आहे. कारण आता तुम्हाला हेच फटके खेळावे लागणार आहेत. पर्याय नाहीये. कारण प्रतिस्पर्धी संघाकडे देखील चांगली बॅटिंग आहे. मिस्टर कन्सिस्टंट म्हणजे अमिय पालकर सारखा फलंदाज आहे. त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर अमिय पालकर असतील, अनुप देशमुख आहे, नवीद देखील चांगली बॅटिंग करू शकतो. दमकम आहे त्या खेळाडूमध्ये देखील. देवा देखील आहे या टीमकडे. मुसद्दीक गोलंदाजी ट्रॅक वरती पुढचा बॉल टाकेल. लक्षमटा थोडं बाहेरचा बॉल आहे परंतु इथे रन्स घेण्यासाठी इंटरेस्टेड दिसले दोन्ही खेळाडू. आणि टोटली स्कोरबोर्ड मध्ये थोडंसं चेंज म्हणजेच काय 36 रन्स
36 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन आता पोहोचले. 36 झालेत. आणि याच्या पुढची मॅच असेल दापोली फायटर्स विरुद्ध आरव्ही एंटरप्राइजेस. दापोली फायटर्स आणि आरव्ही एंटरप्राइजेस यानंतरची मॅच खेळली जाईल. चौथं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुसदिक ट्रॅक वरती डावकर शैलीचा गोलंदाज रामा खेडेकर. बाहेरच्या बॉलला मात्र कोणत्या प्रकारचा छेडछाड करण्याचा प्रयत्न अजिबात होत नाहीये. परत व्हाईट बॉलचा इशारा येतोय. यष्टीरक्षक मिस्टर कन्सिस्टंट अमेय पालकर. चांगली किपिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. परत व्हाईट बॉल आहे. परत एक्स्ट्राज मिळत आहेत. त्यातून आम्ही देखील गोलंदाजाच्या जवळ अजिबात येत नाही, कारण एक वेगळ्या स्ट्रॅटेजीनुसार गोलंदाजी करण्यासाठी सांगितलंय की रामाच्या जर का रडारमध्ये चेंडू आला तर सरळ मात्र 6च रन्स मिळणार आहे. कारण ज्यावेळेला आपण रबर बॉल क्रिकेट खेळत असतो, बॅट आणि बॉलचा जर चांगला प्रॉपर संपर्क झाला ना तर मोठे स्ट्रोक मात्र अगदी सहजरित्या 6 रन्स मिळतात. अगदी चांगला खोलवरचा बॉल टाकलाय. मागचे 2 बॉल अगदी गुड ऑफ लेंथ वरती टाकले होते, ते खूप बाहेरच्या बाजूला गेले आणि हा चेंडू सरळ फुल लेंथला टाकला होता, जिथे फलंदाजांना खेळणं खूप कठीण गेले. बॅटबॉलचा तिकडे संपर्कच झाला नाही. 38 वरती स्कोर कार्ड आता स्थिरावले. यावेळेला मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक आणि दर्शक बनतील दिवाणे, आणि तिथे मात्र या ठिकाणी 6 रन्स मिळत आहेत. अंततः एक मोठा स्ट्रोक रामा खेडेकरच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. स्कोरबोर्ड या 6च्या माध्यमातून 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 44 रन्स. शेवटचे 2 चेंडू अजून देखील या ओव्हर मधील बाकी आहेत. चांगलाच बॉल आहे. वा, काही चांगला बॉल टाकलाय. आणि आम्ही देखील सांगतात की हा चेंडू टाकणं मागचं देखील अपेक्षित होतं. आता स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्कोरबोर्ड 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक या ओव्हर मधील. आणि यावेळेला अगदी सरळ रडार मध्ये सरळ चेंडूला बाहेर पाठवले 6 धावांन करता षटकार. आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 4चा खेळ देखील संपलेला आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. लॉस ऑफ 3 विकेट्स 51 संतोष एजन्सी. गोलंदाजी मार्क वरती आपण जर पाहायला गेलं तर अक्षय फाटक आलेले आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती फाटक डेव्हलपरचे सर्व आहेत. राऊंड द विकेट गोलंदाजी ते करतील ऍज अ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून. हो, बॉल पहिलाच टाकला आणि रामा खेडेकरच्या बॅट मधून हवाई हल्ला. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. पहिलाच बॉल वरती आक्रमण करताना आपण पाहिले अक्षय फाटक सर यांच्या गोलंदाजीवरती. आणि आपण नक्कीच दापोली प्रीमियर लीग ज्या वेळेला
दापोली प्रीमियर लीग सीझन 11 मध्ये देखील त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये 2 वेळा हॅट्रिक घेतली होती अक्षय पाठक सर यांनी आणि त्या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक घेणारे गोलंदाज देखील तेच ठरले होते. ओहो यावेळेला काय बॉल टाकलाय रामाला अक्षरशः अक्कबक्क करून सोडलंय. आणि इथे डिरेक्ट लगेच यष्टींवरती चेंडू देखील लागला. त्याच्यानंतर परत मात्र चेंडूला पकडलं आणि यष्टींवरती जाऊन लावताना आपण त्यांना पाहिलं. रामा खेडेकर आता बाहेरच्या दिशेने जात आहेत. बॅटिंगला तर सौद नांदगावकर यांना पाठवलंय. धावचे होत असताना आता स्कोरबोर्ड जाऊन 59 या आकड्यावरती जाऊन स्थिरावले. आणि खरंच सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. रामा खेडेकर यांनी पहिला चेंडूवरती काय क्लासिकल फटका खेळला होता. चांगल्या रूम बनवला. त्याच्यानंतर अगदी लॉंग लेगच्या परिसरामध्ये त्या चेंडूला खेळलं. सिक्सर आला आणि त्याच्यानंतर सरळ लोअर फुलटॉस आणि त्या फुलटॉसला कुठेतरी बीट होताना ते पाहिले होते. पुढचा बॉल अक्षय विरुद्ध अक्षय. आता फुलटॉस पण क्षेत्ररक्षक असू शकतील. इथे कॅच मिस झाली आहे. कॅच खूप महत्वाचे असतात. आणि हा थ्रो कुठे गेलाय मात्र रन्स मात्र घेत नाहीयेत. सौद नांदगावकर मात्र इंटरेस्टेड होते पुढचा रन्स घेण्यासाठी परंतु नाही. आणि स्कोरबोर्ड 61 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. हो काय बॉल आहे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा फलंदाजांना आता परतावं लागतंय. ही स्पेशालिटी आहे. ही खासियत आहे. अगदी मोजक्या पावलांचा रनअप असतो. रेस्ट मधून चेंडू मात्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात त्यांचे. आणि याच गोष्टीसाठी ओळखले देखील जात असतात या क्रिकेटच्या मैदानामध्ये. सातत्याने जर आपण अक्षय पाठक सर यांची चर्चा केली तर सामाजिक कार्य नक्कीच कामामध्ये अग्रेसर असतात. आणि त्याचबरोबर क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये ऍज अ बॉलर देखील राहुल आता बॅटिंग साठी आलेले आहेत. पुढचा बॉल टाकला जाईल आणि यावला फुल टॉस. राहुलच्या बॅट मधून हवाई सफर. छेरन षटकार. आणि या 6च्या माध्यमातून स्कोर बोर्ड आता 67 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 67. शेवटचा एक बॉल मात्र आता इथून शिल्लक असणार आहे. 67 झालेले आहेत. याच्या पुढची मॅच दापोली फायटर्स आणि आरवी एंटरप्राइजेस या दोन टीम मध्ये मात्र ती मॅच खेळली जाईल. या पुढचा तो एक मोठा सामना, एक बिग बॅटल पाहायला मिळणार आहे. सिक्स्टी 67 रन स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि इथे मात्र थांबवलंय. सुरेख गोलंदाजी. षटक क्रमांक 5चा खेळ देखील संपला. लॉस ऑफ 5 विकेट्स. 67 67 झाले. येणाऱ्या 30 बॉल मध्ये 68 धावांचा पाठलाग करावा लागेल. फाटक डेव्हलपर्स या टीमला थोडीशी विश्रांती. काही वेळात पुढची मॅच खेळली जाईल जी असेल दापोली फायटर्स विरुद्ध आरवी एंटरप्राइजेस. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या समोर या.
त्यावेळेला आपण पहिलाच बॉल बघितला अभय पालकर आणि अनिकेत तेरेकर ही जोडी आहे. आता बॅटिंग लाईनअप मध्ये थोडासा बदल केलाय. अनुप देशमुखला आपण बघितलं मागच्या 2 मॅच मध्ये ओपन करताना आणि त्याच्यानंतर आता अनिकेत तेरेकर यांना बॅटिंगसाठी पाठवलंय. ते का नाही, अनिकेत तेरेकर हे देखील तितकेच दर्जेदार खेळाडू राहिलेले आहेत. आपल्या टीमसाठी देखील 100% कॉन्ट्रीब्युशन या खेळाडूचं देखील आहे. दुसऱ्या बाजूला मिस्टर कन्सिस्टंट मनोजच्या विरोधामध्ये हवेमध्ये बॉल आहे आणि चेंडू मात्र वनमोन सीमा रेषेच्या बाहेर. अगदी दणदणीत कणकणीत चौकार पाहायला मिळतोय. 68 करायचे आहेत. फाटक डेव्हलपर्स या टीमसाठी डू ऑर डाय ची मॅच आहे. ही मॅच जिंकणं खूप महत्वाचं आहे. संतोष एजन्सी हा जो संघ आहे कालच्या दिवसातील 202 मॅच त्यांनी जिंकलेत. हरकत नाहीये कारण समोरचा जो संघ तितकाच अगदी बलाढ्य आहे. फाटक डेव्हलपरचा संघ अनुप देशमुख आहेत. येणारे बॅटर्स चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक असू शकतील आणि सरळ चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर 6 रन्स मिळणार आहेत. अमिय पवार यांच्या डोक्यावरून चेंडू मात्र ट्रॅव्हल झाले सीमारेषेच्या पलीकडे. थोडीशी जर का मागे उभी असते तर सरळ चेंडू हातामध्येच पडला असता. हो, यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलवरती अगदी एक चांगला स्ट्रोक असेल आणि याही वेळेला मिस्टर कन्सिस्टंट यांच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय. अगदी एक आपण पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती दुहेरी आलं, त्याच्यानंतरला 4 आले, त्याच्यानंतरला 6 आणि या बॉलवरती परत 4. 16 रन्स स्कोर बोर्ड वरती लागलेत पहिल्या 4 बॉलमध्ये. मनोज मोहिते थोडीशी महागडी ठरत आहेत. आणि यावेळेला पुन्हा एकदा चांगला पिकअप स्ट्रोक आहे. डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर खूपच लांब हवाई सफर. चेंडू आउट ऑफ द मार्क, 6 रन. आता स्कोर बोर्ड 22 आकड्यावरती जाऊन पोहोचले. काही टाइम लाईन नाही या ओव्हरची. पहिल्यावरती 2, त्याच्यानंतरला 4, मग 6, मग 4, मग 6 अशा प्रकारचं ही टाइम लाईन आपण पाहिले. शेवटचा बॉल अजून देखील शिल्लक आहे. थोडीशी चर्चा अक्षय मनोज यांच्याकडे करतायत. त्यांना माहित आहे की 68 धावा जर अमिय सारखा खेळाडू जर मैदानामध्ये असेल तर कोणत्याही क्षणाला मात्र ते या ध्येयापर्यंत पोहोचू शकतील. मिस्टर कन्सिस्टंट, कारण कन्सिस्टन्सी आहे या खेळाडूकडे, सुसंगतपणा मात्र दिसलाय. शेवटचा बॉल आहे या ओव्हरमधील, पहिल्याच ओव्हरमधील शेवटचा एक चेंडू आहे आणि शेवटच्या बॉलवरती देखील चांगला स्क्वेअर कट खेळताना आपण पाहिलं. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आदिल असतील, जोपर्यंत चेंडूला अगदी पकडतील, थ्रो करतील, वेगाने मात्र रन्स मिळणार आहेत. आणि षटक क्रमांक या ठिकाणी 1-6 खेळ समाप्त होतोय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले विदाउट लॉस 24 रन्स पहिल्या ओव्हरमध्ये.
नवीन बॉलर आलाय आयुष कोथरकर विरुद्ध अनिकेत तेरेकर. हे बॅटल आता पाहायला मिळेल. कालच्या मॅचचा हिरा. चांगला बॉल आहे. अगदी तिथे थांबलाय बॉल. एकच रन्स मिळणार आहे. अगदी रिस्ट मधून पॉवर जनरेट केली आणि या स्ट्रोकला खेळलं होतं अनिकेतनं. काल एक बलाढ्य टीमच्या अगदी चांगल्या फलंदाजांना थांबवण्याचं काम आयुष कोथरकरने केलं होतं. एक छोटासा खेळाडू, अनुभवाची कमी परंतु एक दर्जेदार बॉलर. अमेय पालकर याच्या विरोधामध्ये आता आयुष कोथरकर तयार आहे. यावेळेला अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू, परंतु कॅचेस विन द मॅचेस. कॅच खूप महत्वाचे असतात आणि ही संधी निर्माण करून दिली होती आयुषने या मॅच मध्ये बनून राहण्यासाठी. परंतु आता या ठिकाणी कॅच मिस झाली, कॅच सोडली आहे. काल देखील ऋषी बारी यांची कॅच सुटली होती आणि त्यांनी मात्र खूप साऱ्या धावांचा डोंगर उभा केला होता. आणि आज अमेय पालकरची जे का चेस करत असताना तुम्ही कॅच जर सोडताय तर कदाचित ही कॅच नाही तर तुमच्या हातातून हा सामना, ही मॅच निसटून जाणार आहे. अनिकेत तेरेकर स्ट्राईकला असतील. राऊंड द विकेट बॉलिंग आता या ठिकाणी करताना या गोलंदाजाला आपण पाहतोय. मोजक्या पावलांचा अगदी रणप आहे. ओहो, यावेळेला अगदी काय स्ट्रोक आहे. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार अनिकेत तेरेकरच्या बाटमधून आलाय. आणि या खेळाडूला आपण पाहिलंय सातत्यानं रिस्ट मधून पॉवर जनरेट करतो हा खेळाडू. अगदी चांगला प्रॉपर मनगटाचा वापर होतो. थोडेसे बॅकफुटला ऑलरेडी असतातच आणि इथे अगदी स्टँड अँड डिलिव्हर क्लास स्ट्रोक होता. स्कोर बोर्ड 32-32 या आकड्यावरती. आणि चेंडू तेवढा खराब देखील नव्हता. चांगलाच बॉल होता. चांगला चेंडू होते. एक चांगला आक्रमक असा स्ट्रोक्स. पुन्हा एकदा यावेळेला आता लॉंग ऑफ लॉंग ऑफ लॉंग ऑफ बाउंड्रीच्या पलीकडे हा दुसरा सिक्सर आहे. अनिकेत तेरेकर नाम तो सुना योगा. आयुष कोथरकर वरती हे आक्रमण आता केले. मागचा बॉल अगदी इथून 5व्या स्टंपावरती तो टाकला होता. तिथून त्यांनी पीक केलं होतं. लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर त्यांनी पाठवलं आणि त्याच्यानंतरला ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल मिळाला आणि जसा मोका मिळाला हात खोलण्याचा तसा मात्र त्या चेंडूवरती त्यांनी आक्रमण केलं आणि लॉंग ऑफच्या बाहेर मात्र सिक्सर ठोकलाय. 38 रन स्कोर कार्ड वरती आहेत. अजून आता जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. थोडीशी मनोज देखील चर्चा करत आहेत आयुष कोथरकर यांच्याकडे देखील. सुरुवातीचा बॉल चांगलं टाकलं. याच्या पुढची मॅच असेल दाफोली फायटर्स विरुद्ध आरवी एंटरप्राइजेस. दाफोली फायटर्स आणि आरवी एंटरप्राइजेसचे जे कॅप्टन आहेत, आपण टॉस करण्यासाठी कॉम्बोकच्या समोर या. आणि यावेळी आपण जर पाहतोय तर लक्षाच्या बाहेरचा बॉल एक्स्ट्राच मिळणार आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आहे. चेंडू फाईनला ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. त्याच्यानंतर जोपर्यंत थ्रो करतील याही बॉलवरती रन्स मात्र मिळत आहेत. आ 42 रन स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल आहे.
आणि यावेळेला पूल 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 सक्सेसफुल 6 रन. अनिकेतच्या बॅटमधून पुन्हा हवाई हल्ला आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपला. स्कोर बोर्ड 48 विदाउट लॉस फाटक डेव्हलपर्स. 18 बॉल मध्ये आता 20 धावांची आवश्यकता आहे. 2 ओव्हर मध्ये काय बॅटिंग केली अनिकेत आणि या आंबे आहे ना. जेव्हा मोका भेटलाय ना तेव्हा तेव्हा अनिकेत तेरेकरनं आपल्यासाठी आपल्या स्वतःला प्रूफ करून दाखवलंय की मी देखील मोठे स्ट्रोक घेऊ शकतो आणि का नाही. आणि खरंच चांगली कॅप्टन्सी देखील पाहायला मिळाली अनुप देशमुख यांच्या माध्यमातून. त्यांना माहित होतं की आपल्याकडे देखील चांगले बॅटर्स आहेत. सो आपण ओपनिंग मध्ये थोडंसं बदल करूयात. स्वतः माघार घेतली आणि अनिकेत तेरेकर यांना पुश केलं. दापोली फायटर्स या टीमचे जे कॅप्टन असतील आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या समोर या. वीस धावांची आवश्यकता 18 बॉल मध्ये. 68चा पाठलाग करायचा. 48 तर झालेत. अक्षय दिवाते यावेळेला चांगला आडवा बॅटने डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर आहे. आता अमेय पालकरच्या बॅटमधून षटकार आहे आणि त्याचबरोबर सुशांत शिर्के यांच्याकडून या सिक्सर साठी 500चं कॅश प्राइज झालंय. अमेय पालकर यांच्यासाठी सुशांत शिर्के यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 54 रन स्कोर बोर्ड वरती आपण बघतोय. वाका बॅटिंग 2 खेळाडू अनिकेत तेरेकरनं 5 मध्ये 21. यावेळेला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक असू शकणार आहेत. कॅच पकडली जाईल का. आणि इथे मात्र कॅच पकडली जाणार. मिस्टर कन्सिस्टंट यांची पारी समाप्त होतीये. स्वतः कॅप्टन अनुप देशमुख मैदानाकडे मार्गस्थ आहे. 1 विकेट हरकत नाहीये. 16 बॉल मध्ये आता 14 रन्स पाहिजेत. 54 तर झालेत. एक चांगली पारी. एक सुसंगतपणा दिसला या फलंदाजामध्ये आणि कन्सिस्टंट आहे हा खेळाडू. अ 16 बॉल्स मध्ये 14 धावांची अजून देखील आवश्यकता. अजून देखील 14 धावांची गरज. अनुप देशमुख स्ट्राईक मार्क वरती असू शकतील. एक मोठा धक्का बसल्यानंतर फाटक डेव्हलपर्स या टीमचा कॅप्टन आहे. चांगली कॅप्टन्सी आपल्याला पाहायला मिळाली. इथे पहिल्याच बॉल वरती गोल्डन डक झालेत. गोल्डन डकचा शिकार बनलेत. आल्या आल्या सरळ बाहेरच्या रस्त्याला चाललेत. बॅक टू बॅक दुसरी विकेट आहे. स्कोरबोर्ड 54. 54 ला स्थिरावलेलं या ठिकाणी हे स्कोर कार्ड आहे. दापोली फायटरची कॅप्टन आणि आरवी एंटरप्राइजेसची कॅप्टन. चला आपण टॉस करतोय. या संपूर्ण
स्पर्धेचे जे ऑफिशियल्स आहेत समीर सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. दापोली फायटर्स आणि त्याचबरोबर आरबी एंटरप्राइजेस जिंकण्यासाठी 14 रन्स पाहिजेत अजून. दापोली फायटर्स या टीमने टॉस जिंकलेला आहे. डिसिजन ते पेंडिंग राहील. चौदा बॉलमध्ये 14 रन्स पाहिजेत. चेंडू पडल्यानंतर इथे अंपायरचा इशारा व्हाईट बॉल देखील आहे आणि इथे 1 बाउन्सचा इशारा देखील दिलाय. एक्स्ट्रा जाता मिळत आहेत. एक्स्ट्रा जेवढे मिळतील तेवढं मात्र या ठिकाणी बघा संघ चांगल्या परिस्थितीमध्ये बॅटिंग करणार जाऊ शकेल. एक रन्स मात्र इथे दिला जातोय. दुसऱ्या बाजूला अनिकेत तेरेकर जो आहे तो नॉन स्ट्राईकला फक्त उभा राहिलाय. स्ट्राईक मिळणं खूप गरजेचं होतं. संदीप विचारी यांना बॅटिंगसाठी पाठवलंय क्रमांक 4 वरती. चांगले बॅटर्स देखील आहेत. बरबक्क मांदेचा काढू आणि यावेळेला सरळ ऑफला चांगला ड्राईव्ह केलाय. एक रन्स मात्र घेतला गेलाय. प्रयत्न दुसऱ्या धावेचा होता आणि 2 धावा बघता बघता या ठिकाणी कंप्लीट होतील आणि षटक क्रमांक 3 चा खेळ संपला. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 57 लॉस ऑफ 2. जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये पाहिजेत 11 धावांची आवश्यकता. 12 मध्ये 11. बारा बॉलाने 11 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती अजिंक्य पुसाळकर. लवकरच शरीचा गोलंदाज शरीरापासून थोडस दूर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 11 बॉल आणि 11च रन्स पाहिजेत. इथे असं वाटलं की अनुप देशमुख लवकरात लवकर मॅच फिनिश करून जातील. पहिलाच बॉल अगदी त्यांना कमी गतीचा टाकला होता. यावेळेला अगदी शतरक्षक आहेत आणि चेंडू खाली. इथे कॅच पकडतील अनिकेत तेरेकर. हे मात्र आता बाहेरच्या दिशेने येत आहेत. आता बॅटिंगला पाठवणार कोण थोडीशी चर्चा त्या ठिकाणी देखील पाहायला मिळू शकेल. अल्पेश हे बॅटिंगसाठी आता गेलेले आहेत. 10 बॉल मध्ये 11 धावांची आता इथून आवश्यकता आहे. 10-11ची गरज. दहा बॉल आणि 11 धावांची इथून गरज आहे. डावकर शैलीचा अल्पेश आहे. लक्षमच्या बाहेरचा बॉल आणि इथे एक रस घेतलाय आणि जर पाहायला गेलं तर त्यातल्या त्यात इथे अतिरिक्त रन्स देखील पाहायला मिळतील. आजचा स्पर्श होता आणि अजिंक्यसाठी 9 बॉल मध्ये आता 9 धावांची आवश्यकता आहे.
असं वाटलं होतं की अनिकेतनं तो ऑफस्टम्पच्या खूप बाहेरचा बॉल जर सोडलं असतं तर एक्स्ट्रा तरी मिळू शकला असता आणि त्या बॉलवरती त्यांनी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. तिथे देखील ती एक विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नाही, आवश्यकता नव्हती. अनिकेत जर कदाचित असू शकला असता तर अगदी खूप कमी चेंडू देखील ठेवून हा सामना जिंकू शकले असते बॅटिंग करणारा संघ. यावेळेला एक लॉफ्टेड स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असतील आणि इथे 4 रन्स मात्र मिळून जातील. अल्पेशच्या बॅट मधून आता आलेला आहे. आणि इथून मात्र डगआउट मधून देखील सांगितलं गेलंय की या बॉलवरती मॅच फिनिश होणं खूप महत्वाचं आहे. जिंकण्यासाठी इथे जर पाहायला गेलं तर अजून 5 धावांची आवश्यकता 8 बॉलमध्ये आहे. या बॉलवरती एक सिक्सर जर बघायला मिळाला आपल्याला तर एक मोठा विजय देखील पाहायला मिळू शकेल फाटक डेव्हलपर्सच्या टीमचा. अजिंक्य पुसाळकर त्याच्या विरोधामध्ये आता जो अल्पेश आहे आक्रमकतेने खेळणार का, एक मोठा फटका पाहायला मिळू शकेल का, एक सिक्सर येणार का या बॉलवरती. आणि यावेळेला मात्र फटका फसलेला आहे. रन्स मात्र घेतला जाईल. या बॉलवरती मात्र आता 2च रन्स आलेले आहेत. आता 7 बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. 7 मध्ये 3. सात बॉलमध्ये आता 3 धावांची गरज आहे. संपूर्ण मॅच फाटक डेव्हलपरच्या टीमकडे झुकलेली दिसते. अल्पेश स्ट्राईक मार्क वरती आहेत. अजिंक्य पुसाळकर यांच्या विरोधामध्ये आणि या बॉलवरती मात्र क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि अंततः मात्र त्या ठिकाणी कॅच पकडलेली आहे. 4चा खेळ संपला. 65 झालेले आहेत. जिंकण्यासाठी 6 मध्ये 3. सहा बॉल आणि 3 रन्स पाहिजेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आता केलाय. थोडं अगदी डिफेन्सिव्ह असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 6 मध्ये आता 3ची आवश्यकता आहे. चेंडूला अगदी हलक्या हाताने खेळण्याचं काम केलंय. केवळ 1 रन्स घेतलाय. 5 बॉल मध्ये आता 2 रन्स पाहिजेत. याच्या पुढची मॅच आरबीआय एंटरप्राइजेस आणि दापोली फायटर्स या 2 संघांमध्ये खेळली जाणार आहे.
आणि इथे थोडंसं अटीकडे पण जर पाहायला गेलं तर लेटकट करण्याचा प्रयत्न करतायत। मॅच बनते की काय हे देखील पाहावं लागेल। 4 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता आहे। सामना कुठे होता आणि कुठे गेलाय शेवटपर्यंत सामना आता पाहायला मिळतोय। म्हणजेच काय तर संतोष एजन्सीचा जो संघ आहे तो देखील या ठिकाणी हार मानण्यासाठी तयार नाही, तर पाठक डेव्हलपरचा संघ देखील आपण बघतोय। पुन्हा एकदा एक चांगला बॉल आहे। मॅचचं मोमेंटम कदाचित शिफ्ट होऊ शकतं, याला क्रिकेट म्हटलं जातंय। 3 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता आहे। व्हॉट अ मॅच। तीन चेंडू आणि 2 धावा पाहिजेत। 3 बॉल मध्ये 2 रन्स पाहिजेत। चेंडूला या ठिकाणी पुन्हा डिफेन्सिव्ह खेळत असताना आपण पाहिले। 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे। संदीप विचारे बॅटिंग मार्क वरती आहेत। 2 मध्ये 1 सामना चुरशीचा बनलाय। रसिक प्रेक्षक आपण देखील या अगदी मॅचचा आनंद करत बसलाय घेत आहे स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून। आणि खरंच काहींच्या हृदयाचे ठोके देखील आता वाढलेत। 2 मध्ये 1 हा सामना मात्र आता एकतर्फी नाहीये। जर इथे एखाद विकेट एखाद डॉट बॉल आला तर मॅच अगदी मोठी बनणार आहे आणि चांगली बनली देखील। दोन चेंडू आणि त्याचबरोबर 1 रन्स पाहिजे, फक्त 1 धाव पाहिजे। आणि इथे मात्र सामना जिंकलेला आहे फाटक डेव्हलपर्सच्या टीमनं। अभिनंदन फाटक डेव्हलपर्स, शेवटपर्यंत झुंज द्यावी लागली या मॅच मध्ये। याच्या पुढची मॅच असेल दापोली फायटर्स विरुद्ध आरवी एंटरप्राइजेस। आणि त्याचबरोबर अमेय पालकर तुमच्यासाठी 500चं कॅश प्राइज लागलं होतं सुशांत शिर्के यांच्या माध्यमातून। आपण ते कॅश प्राइज ऍक्सेप्ट करण्यासाठी